शालोम देवाचे प्रिय लोको, प्रेज गॉड. मी पास्टर रोहन माने आज पुन्हा एकदा देवाचे जिवंत वचन घेऊन तुमच्या समवेत आलो आहे. मला खात्री आहे आज देखील प्रत्येक भुकेल्या अंतकरणाला परमेश्वर तृप्त करेल, तहानलेल्या अंतकरणाचे समाधान करेल. या एक छोटीशी प्रार्थना करूया आणि मग पुढे जाऊया. स्वर्गातल्या नीतिमान परमेश्वर पिता, आज यहोवा आम्ही तुझ्या जवळ येतो. येशू आम्ही तुझ्या जवळ येतो. आम्हाला तुझं वचन शिकव. तुझ्या जीवनातील प्रत्येक त्या घटनांना आम्ही बारकाईने अभ्यास करू इच्छितो. जेव्हा येशू तू पृथ्वीवर होता, जे काही घडले परमेश्वर पिता, त्यातल्या लपलेल्या गोष्टी तू आम्हाला दाखव. तुझी खरी इच्छा, तुझे खरे मार्ग, तुझं मार्गदर्शन आज आम्हाला तू कर म्हणून मी प्रार्थना करतो. देवा, इथं बसल्या प्रत्येकाला तू आज तुझ्या वचनाने भर. परमेश्वर पिता, त्या प्रत्येकाचे हृदय तुझ्यासाठी तयार कर. त्यांच्या हृदयात तुला जाणून घेण्याची इच्छा दे परमेश्वर पिता, आणि ती दृढ इच्छा तू निर्माण कर म्हणून मी प्रार्थना करतो. आज परमेश्वर पिता, तुझ्या वचनाचा अभ्यास करत असताना आमचे डोळे उघड, आमचे अंतःकरण स्थिर कर, आमचे भय निघून जाऊ दे. येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तू ऐक पिता. आमेन, आमेन, हालेलुया. आज मी येशूच्या नावाला धन्यवाद देतो, आमच्या देवाच्या नावाला धन्यवाद करतो, कारण तो खरोखर आम्हाला दररोज शिकवत आहे. तो तुम्हाला दररोज बदलण्यास मदत करत आहे. शेवटच्या काळातील या वचनाची घोषणा काही दिवसानंतर बंद होणार आहे प्रियानो, पण त्याआधी तो मान्ना वितळण्याआधी तो गोळा करूया. इव्हन तो मान्ना गोळा करूया आणि तो आपल्या टोपलीत साठवूया. तो उद्यासाठी राहणार नाहीये, तो फक्त आजसाठी आहे. जितके बाहेर जाऊन तो मान्ना गोळा करतील तितक्यांनाच तो मान्ना मिळणार आहे. इव्हन जितक्यांनी वेळ काढला आहे देवाचे वचन ऐकण्यासाठी, त्यांना तो मान्ना पुरणार आहे आणि आजची त्यांची गरज पूर्ण होणार आहे. आमेन. मला विश्वास आहे. तर घ्या आपले पवित्र शास्त्र आपल्या बरोबर, आपली वही, आपला पेन आपल्या बरोबर घेऊन आपण एका वचनाचा रीतसर अभ्यास करूया आणि पुढे जाऊया. आमेन. प्रेज गॉड. चला सुरुवात करूया. आज मत्तयाचा 19 अध्याय 16 ते 22 या वचनामध्ये श्रीमंत तरुण या व्यक्तीबद्दल आज आपण अभ्यास करणार आहोत. एक सखोल बायबल अभ्यास आपण करणार आहोत. तसं बघितलं तर ही घटना मार्क याचा 10वा अध्याय 17 ते 31 मध्ये देखील नोंदवली आहे आणि तीच लूक 18 ते 30 मध्ये पण नोंदवली आहे. एक श्रीमंत तरुण जो येशूकडे येतो आणि त्याला विचारतो की सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी मी काय करायला पाहिजे. हालेलुया. तो श्रीमंत आहे आणि त्या श्रीमंत तरुणाची ही घटना ही केवळ पैसा सोडण्याची गोष्ट नाही, तर आमच्या हृदयाच्या सिंहासनावर कोण बसलाय याची परीक्षा आहे. या तरुणाकडे 3 गोष्टी होत्या. एक म्हणजे श्रीमंती, दुसरं प्रतिष्ठा होती, कारण तो श्रीमंत तरुण होता आणि तो नावाजलेला समाजामध्ये प्रतिष्ठित होता, आणि तिसरं त्याच्याकडे त्याचं नैतिक जीवन होतं प्रियानो. हालेलुया. परंतु येशूने दाखवलं की तारण हे बाहेरच्या चांगुलपणाने मिळत नाही, तर येशूच्या मागे जाण्याने मिळते, सरेंडर करण्याने मिळते, पूर्ण समर्पणाने मिळते. मला एक गोष्ट यातली आवडली, ती ही, ह्या श्रीमंत तरुण जरी पैशा अडक्याने खूप जास्त श्रीमंत असला तरी त्याला सार्वकालिक जीवन हे हवे आहे. हालेलुया. आजकाल सार्वकालिक जीवनाची भूक बऱ्याच लोकांमध्ये दिसून येत नाही, पण या तरुणामध्ये ती भूक मात्र खूप चांगली आहे. सार्वकालिक जीवनाची भूक प्रियानो. ही घटना आम्हाला सांगते स्वर्गात जाण्याचा सर्वात मोठा अडथळा पाप नसून आपल्या चांगल्या कर्मांचा घमंड देखील आम्हाला असू शकतो. हालेलुया. बऱ्याच गोष्टी या छोट्याशा घटनेमध्ये घडल्या आणि माझी इच्छा आपण एक एक करून ते बघूया. हा श्रीमंत तरुण म्हणजे असा मनुष्य ज्याच्याकडे सर्व काही आहे, पण देवासाठी तेच सर्व काही सोडण्याची तयारी नाहीये. तो धार्मिक होता, पण देवाचा शिष्य तो बनला नव्हता. तो देवावर विश्वास ठेवत होता, पण स्वतःच्या संपत्तीवर त्याचा अधिक विश्वास होता. हालेलुया. आणि म्हणून माझा पहिला मुद्दा हा आहे की येशूने त्याची संपत्ती नाही तर त्याचा खरा देव उघड केलाय आपल्या समोर. आमेन. हालेलुया. येशूच्या मागे येणारा हा तरुण म्हणताय, मला सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी मी काय करायला पाहिजे. येशू म्हणाला, तुझे जे काही आहे नाही ते सर्व गोरगरिबास विकून वाटून दे. त्यावेळेला हा तरुण निराश होऊन मागे गेला, कारण त्याला त्याची संपत्ती सोडायची नव्हती आणि त्याला सार्वकालिक जीवन हवे होते.
प्रियानो, या पृथ्वीवर मी तुम्हाला या वेळेस सांगू इच्छितो, सार्वकालिक जीवन आणि जगातली संपत्ती हे दोन्हीपैकी आम्हाला एक निवडावे लागते. हालेलुया. येशूने प्रत्येकाला संपत्ती विकायला तसं सांगितलं नाही, पण या तरुणाला सांगितलं. त्याचं कारण त्याची संपत्तीच त्याचा देव झाली होती. जिथे तुझे धन तिथे तुझे मन. त्याचे सगळे मन त्याच्या संपत्तीवर लागले होते. येशूने नवीन करारामध्ये नाहीतर जुन्या करारामध्ये निर्गम 20 मध्ये सगळ्यात शेवटची आज्ञा काय सांगितली? लोभ धरू नको. आणि ही अप्रत्यक्षपणे त्याने आज त्या तरुणाला दाखवली, त्या श्रीमंत तरुणाला, की तुला लोभ होत आहे ते तुला सोडायला होत नाही. त्या व्यक्तीला तो सर्व संपत्ती सोड म्हणण्याच्या आधी तो त्याला म्हणतो की पवित्र शास्त्रातले देवाने लावून दिलेले सगळे नियम पाळ. तर तो म्हणाला, मी सगळे नियम पाळतोय, मी ऑलरेडी सर्व काही धर्माचरण करतोय असं तो म्हणाला. पण हृदयात त्याच्या एक मूर्ती पूजा होती. ती मूर्ती पूजा पैशांची पूजा करणारी होती. हालेलुया. अब्राहमाला इसाक बलिदान करायला सांगितलं. समजतंय? अब्राहमाने इसाक बलिदान करण्यास तो आपल्या बरोबर त्याला घेऊन गेला. आणि त्या डोंगरावर त्या दिवशी जर देवाने त्याचा हात रोखला नसता तर अब्राहमाने आपल्या इसाकाला खरोखर ठार मारले असते. येस. आणि आल्यानंतर साराला काय सांगायचं ते बघू. पण आता मी या मुलग्यावर सर्वात अधिक जीव लावू शकत नाही, कारण जर मी या मुलावर सर्वात अधिक जीव लावला, याच्या प्रेमात जर मी अडकलो, तर मला हजारो इसहाक देणारा परमेश्वर मी तुच्छ मानल्यासारखा आहे. चमत्कार करून इतक्या वर्षानंतर ज्याने मला इसहाक दिलाय त्याला तुच्छ मानल्यासारखं आहे. आणि मी माझ्या देवाला तुच्छ मानू शकत नाही. श्रीमंत तरुणाला पैसा सोडायला सांगितला. तो म्हणतोय की मी हा पैसा सोडणार नाही. त्याने एक खूप अप्रत्यक्ष अशी अदलाबदल केली आहे. अदलाबदल कशाची केली आहे? येशू, तू पुढे गेलास तर चालेल, मी इथंच राहिलो तर चालेल, पण मी ते सोडणार नाही जे काही मी आजपर्यंत मिळवलेलं आहे. अब्राहम आणि या तरुणाची परीक्षा एक सारखीच होती. दोघांना काहीतरी सोडायला सांगितले. एकाने देवाला निवडलं, दुसऱ्याने संपत्तीला निवडलं. हालेलुया. बघा, अब्राहम ती संपत्तीच परमेश्वराला मानतोय. अब्राहम देवालाच आपली संपत्ती मानतोय. तोच माझा पुरस्कार आहे. एक इसहाक मी ठार मारेन, पण दुसरा इसहाक देव मला देईल. हालेलुया. पण जर मी इसाकाला राखून ठेवलं तर इसाक मला दुसरा देव देऊ शकत नाही. आमेन. कारण देव एकच आहे आणि तो सर्वात महान आहे. जक्कय येशू जवळ आला आणि जक्कयने येशूला न विचारताच सांगितलं, मी पापी आहे, मी लोकांना लुबाडलंय, मी खूप काही घपला केलाय, मी खूप लोकांना फसवलंय, मी खरोखर 4-4 पट 5-5 पट टॅक्स घेतलाय लोकांना, मला त्याचं वाईट वाटतंय. आणि आज आहे ना तुझ्या समोर मला ते कबूल करायचं आहे. मला माहित आहे तू मला हे विचारलंच नाहीस, पण मला हे माहित आहे की तुला सर्व काही माहित आहे. हालेलुया. मी जे काही करताय ते तुला सर्व काही माहित आहे. म्हणून जक्कईने संपत्ती सोडली आणि खरे प्रायश्चित्त केले. श्रीमंत तरुण ती संपत्ती सोडू शकत नव्हता हे देवाला माहित होते, म्हणून देवाने त्याची संपत्ती सोडायला सांगितलं. आई वडिलांना सोडायला नाही सांगितलं. हालेलुया. देवाला माहिती आहे आम्ही कोणत्या गोष्टीवर अधिक प्रेम करतो. या गोष्टीला थोडं नीटपणे समजून घ्या. लोक समजतात की देवाला पैसा म्हणजे नको आहे. प्रत्यक्षात देवाला हृदय हवंय. खरं काय पाहिजे? देवाला हृदय हवंय. म्हणून तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी बघू शकता की जे देवापेक्षा मोठे होते तेच मूर्ती बनले. इस्रायल लोकांनी काय केलं? आता आम्हाला देव जे काही सांगतोय ते आम्हाला करायचं नाहीये, आता आम्हाला तेच करायचंय जे आम्हाला करू वाटते, म्हणून त्यांनी सोन्याचे वासरू बनवले. जो मनुष्यावर किंवा भौतिक गोष्टींवर भरोसा ठेवतो, इर्मयाचा 17 अध्याय 5 ते 8 वचनामध्ये म्हटले, तो मनुष्य शापित आहे. पण जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो धन्य आहे असं वचन सांगते. प्रियांनो, त्या काळात श्रीमंती म्हणजे देवाची कृपा असं मानलं जायचं. येशूने हा विचार पूर्णपणे उलटाच केलाय.
लोक असे म्हणतात की संपत्ती म्हणजे आशीर्वाद. खर तर संपत्ती एक अडखळण बनते. म्हणून तो म्हणाला, एका धनवानाला देवाच्या राज्यात प्रवेश करणं खूप कठीण आहे, कारण तो ते सोडू शकत नाही. आज पैसा, व्यवसाय, प्रतिष्ठा, मुलं, सेवा यापैकी काहीही जर परमेश्वरापेक्षा मोठे झालं तर ती एक मूर्तीपूजा आहे. आणि आमचे बायबल, पवित्र शास्त्र मूर्तीपूजेचा विरोध करते. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये आम्ही कुठलंही वासरू तयार करायचं नाहीये. दोन्ही मूर्तीपूजा आहेत प्रियांनो. अब्राहम आणि श्रीमंत तरुणाच्या जीवनामधून आम्ही बघतो की अब्राहमाने समर्पणाची तयारी दाखवली आणि त्या तरुणाने आपला पैशाबद्दलचा आवेश दाखवला. आज आमच्या समोर एक प्रश्न आहे की माझ्या जीवनात देवापेक्षा मोठे असे काय आहे? दुसरी गोष्ट, मुद्दा नंबर 2, त्या तरुणाला विचारलं की तू सर्व काही आज्ञा पाळ असे त्याला सांगितल्यानंतर तो म्हणाला, मी आज्ञा तर सगळ्या पाळतोय, लहानपणापासून मी मोशेचं नियमशास्त्र पाळत आलोय. पण येशूला अनुसरले नाही त्यानं. तो येशूच्या मागे गेला नाही. बघा, आज्ञा पाळणं आणि देवाला अनुसरण करणं यामध्ये फरक आहे. येशू म्हणाला, माझ्या मागे ये. जर तुम्ही पेत्राला बघितलं तर पेत्राने आपली जाळी, मासे सर्व काही सोडले. हालेलुया. तो येशू बरोबरच्या त्या रिलेशनशिप मध्ये जात आहे. तो येशूला म्हणत नाही, तू आमच्या बरोबर नेहमी राहा ना, हा समुद्र सगळा मोकळा करू, आपण सगळे मासे काढू, धनवान होऊ, मग कर ना तुला जे काही तुझ्या राज्याचं काम करायचं आहे ते. कारण ना जगात पैसा बोलतोय, आपण दोघे म्हणून पार्टनरशिप होऊ. हवं तर मला 2 पैसे कमी दे, पण तू माझ्या बरोबर सतत माझ्या तारवामध्ये ये, आपण दोघे म्हणून पैसे मिळवू. असे पेत्र नाही म्हणाला. पेत्राला समजते की खरे धन कुठे आहे. हालेलुया. खरे धन कुठे आहे म्हणून तो येशू म्हणाला, माझ्या मागे. त्याने त्या नात्याच्या आमंत्रणाला स्वीकारले. येशू ख्रिस्त आज आमच्या प्रत्येकाला ते नात्याचं आमंत्रण देत आहे. ख्रिस्ती जीवन म्हणजे नियमशास्त्र पाळणाऱ्या त्या शास्त्री पुरुषांसारखं बनायचं नाही, तर आम्हाला येशूला अनुसरायचं आहे. त्या लोकांनी देखील, शास्त्री पुरुषांनी येशूला कधी अनुसरण केले नाही. इवन त्यांनी त्याला ओळखलं देखील नाही असं म्हणताय. पुरुषी नियम पाळत होते, शिष्य येशूच्या मागे चालत होते. हालेलुया. मग त्या वाटेत काहीही हो, ते त्याच्या मागे चालत होते. पेत्राने आपली जहाज, आपला व्यवसाय सोडलं. मत्तईनं कर वसूल करण्याचा आपला तो नोकरी सोडली. पण हा तरुण आपली संपत्ती सोडू शकेना झालाय. मी चांगला माणूस आहे इतकं पुरं. येशू म्हणत आहे, माझ्या मागे ये. हालेलुया. सांगा आपल्या शेजाऱ्याला, येशूच्या मागे जाऊया. आमेन. येशूच्या मागे जा प्रियांनो. कारण हा दाखला आम्हाला खूप मोठ्या शिकवणी देत आहे प्रियांनो. धार्मिक असणं आणि शिष्य असणं वेगवेगळं आहे. आम्ही शिष्य व्हायचं आहे. आम्हाला फक्त धार्मिक व्हायचं नाही, दुसऱ्यांच्या चुका काढणारं, दुसऱ्यांमधल्या कमी बघणारं. आम्ही शिष्य बनायचं. आम्ही येशूच्या मागे जाणारे पाहिजे. हालेलुया. म्हणून यहेजकेल 36:26 मध्ये देवाचे वचन आहे, मी तुम्हाला नवीन हृदय देईल, मी तुम्हाला माझा आत्मा देईल. कारण तुमचे हृदय तुम्हाला माझ्या मागे येऊ देत नाही, माझे हृदय तुम्हाला माझ्या मागे येण्यास मदत करेल. हालेलुया. यहुदी लोक नियमांवर खूप भर द्यायचे. काही चर्चमध्ये कधी काही लोक अशी असतात की ती पास्टर्सना किंवा दानपेटीमध्ये बरंच आपल्या 2 नंबरच्या व्यवसायाचं उत्पन्न टाकतात आणि त्या पास्टरला विकत घेण्याचा प्रयत्न करतात. त्या पास्टरला मॅन्युप्युलेशन करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना जे चर्चमध्ये हवाय ते करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणतात, दशमांश तर दिलेलं आहे आम्ही देवाची आज्ञा पाळताय, आमचा दशमांश बघा, लोकांपेक्षा अधिक आम्ही देतोय. बघा, ते फॅन आम्ही लावले, ही बिल्डिंग बांधली कुणी, त्या फरशा आम्ही घातल्या, ते बाथरूम्स आम्ही केले, तुमचा डायनिंग हॉल आम्ही करून दिला. आता पास्टर तुम्हाला पण आमचं एक ऐकावं लागतंय. हालेलुया. आणि मग ते काय करतात, नियम पाळतोय म्हणून एका बाजूला येशूला अनुसरण न करता, याजकाचं न ऐकता याजकाने माझं ऐकावं हे त्यांना वाटतंय. म्हणजे चर्चला जाणं पुरेसं नाही, तिथले नियम पाळणं पुरेसं नाही, येशूला अनुसरण करणे पुरेसं आहे. हालेलुया. येशूला अनुसरण करणे आवश्यक आहे. येशूला अनुसरण जर करत नाही तर काहीही उपयोग नाहीये. हालेलुया. पुरुषी हे धार्मिक होते, पण शिष्य अनुसरण करणारे होते. मी नियम पाळतोय फक्त की येशूच्या मागे चालतोय. हालेलुया. मुद्दा तिसरा आहे की तो दुःखी का झाला आणि तो दुःखी होऊन का गेला तो तरुण.
बायबल म्हणते तो दुःखी झाला म्हटलेलं आहे. त्याला इतकं वाईट वाटलंय कारण त्याच्याकडे खूप मालमत्ता होती. संपत्तीने त्याला आनंद दिला नाही, तिने त्याला येशू पासून दूर नेले म्हणून तो दुःखी झाला. हालेलुया. तुम्हाला समजलं का मी काय म्हणतोय? त्याने बरंच काही मिळवलं, पण आज त्या संपत्तीची अदलाबदल करायची वेळ आली आणि त्याला समजलं की ज्याला आजपर्यंत त्याने सर्व काही पैसे देऊन तो विकत घेत होता, सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी, तो आता आपल्या संपत्तीची अदलाबदल त्याला करायला पाहिजे, पण संपत्तीची अदलाबदल करायला तो तयार नव्हता. मी तुम्हाला थोडं समजावून सांगतो. या जगात काही गोष्टी खूप स्वस्त असतात ज्याला तुम्ही सहजपणे विकत घेऊ शकताय. काही गोष्टी थोड्या महाग असतात, त्यांना तुम्हाला थोडं कष्ट करून त्याला पैसे मोजावे. काही गोष्टी अनमोल असतात, त्याचे मोल नसते प्रियांनो. हालेलुया. आणि येशू त्याला आपल्या मागे ये म्हणताय, ते अनमोल आहे. आमेन. आणि तरीही येशू त्याचे मोल त्याला सांगत आहे. त्याचे मोल हेच आहे, जे काही तू मिळवलेस, साठवलेस, ते सर्व काही सोडणं म्हणजेच तू मोल दिल्यासारखं आहे. आणि येशूने त्याची संपत्ती मला स्वतःसाठी मागितली नाही, येशूने त्याची संपत्ती गोरगरिबांना वाटण्यासाठी सांगितली. येशू त्याची संपत्ती मागत नाहीये. येशू म्हणत नाही मी तुला सार्वकालिक जीवन देतो, मला इतके पैसे दे. येशू म्हणताय सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी तुला जगातल्या प्रत्येक गोष्टीतून तुझे हृदय बाहेर काढले पाहिजे. आणि त्या श्रीमंत तरुणासाठी त्याचा पैसा सर्वात मोठं अडखळ बनला. तो दुःखी होण्याचं कारण हे होतं, आता त्याला ते पैसे सार्वकालिक जीवन विकत घेऊ देईना झालेत. खर तर त्याच्या हृदयामध्ये बरीच एक भूक आहे, तहान आहे. आता समजा मी आणखीन एक उदाहरण देतो. एका व्यक्तीजवळ खूप सारा पैसा आहे, पण त्याची बायको ही गर्भवती होतच नाहीये. हालेलुया. ती गर्भवती होतच नाहीये. काय वाटेल ते केलं तर त्याचं स्वतःच बाळ त्याला होत नाहीये. त्याच्यानं तो दुःखी होणार ना? दुःखी होणार की नाही? वाटेल ते केलं तर ते होत नाही. इथे या तरुणाला एक्झॅक्टली असंच झालंय. सार्वकालिक जीवनाची किंमत, त्याची सगळी संपत्ती सोडणं होतं. त्याला असं वाटलं काही पैसे कदाचित येशू ख्रिस्त मागेल. समजून घ्या या गोष्टीला. येशू पैसे मागत नाहीये. मला ही गोष्ट खूप आवडली. येशू त्याच्याकडे धन मागत नाहीये, ते फक्त सोड म्हणत आहे. आणि तू माझ्या मागे म्हणताय. त्याला असे वाटते काही भाग घे आणि मला जे हवंय ते दे ना. परमेश्वर म्हणताय तुझे ते सगळे भाग सोडल्याशिवाय मी तुला देऊ शकत नाही. हालेलुया. तुम्हाला समजत आहे? तो दुःखी झालाय कारण इतका पैसा मिळवून मला सार्वकालिक जीवन मिळत नाहीये, याचे दुःख त्याला झाले. प्रत्येक जगातली गोष्ट ही पैशाने तुम्ही विकत घेऊ शकत नाही प्रियान. काही लोक म्हणतात पैसे दिले की राजाची राणी देखील आपली होते. स्वर्गाच्या राज्याबद्दल हा नियम कधीही लागू होत नाही प्रियान. स्वर्गाचे राज्य कधीही पैशाने आम्हाला मिळणार नाहीये. चर्चमध्ये तुम्ही कुठलाही पैसा आणा, तुम्हाला स्वर्गाचे राज्य मिळणार नाहीये. परमेश्वराचे राज्य येशूला अनुसरण करण्याने मिळते, येशूच्या मागे जाण्याने मिळते. पेत्राकडे, याकोबाकडे, योहानाकडे, मत्तईकडे काहीही पैसे नव्हते, पण त्यांना स्वर्गाचे राज्य मिळाले. आज ते स्वर्गाच्या राज्याचा भाग आहेत. हालेलुया. किती अद्भुत आहे हे. येशूचा तो आदेश त्याला शिक्षा देण्याचा नव्हता, त्याच्या प्रीतीमध्ये एक शस्त्रक्रिया तो करत होता. त्याच्या हृदयाची शस्त्रक्रिया करत होता. की तुझं हृदय कशात अडकले बाळा, तुझं हृदय त्याच्यामध्ये कशाला अडकले बाळा, त्याच्यातून प्लीज बाहेर ये. जक्कय सुद्धा
त्यानं ओळखलं देवाचं राज्य जर मला हवंय, जर मी येशू बरोबर त्या अनंत काळाच्या स्वर्गात असायला पाहिजे, तर मी ते सगळं द्यायला तयार आहे. आणि मी खात्रीनं सांगतो, जक्कई मोकळा झाला असेल. कारण जितक्या लोकांनी पण हे ऐकलं होतं जक्कईचा पश्चाताप, त्यांनी सगळ्याला ती न्यूज पसरवली असेल की जक्कईनं पश्चाताप केला. आणि जक्कई आपल्या पश्चातापामध्ये म्हणाला, मी ज्यांचं 1 पटीने घेतले त्यांना 4 पट देईल. समजून घ्या. पण तो ते आनंदाने देत आहे, कारण त्याला कळतंय जर हे दिल्याने पूर्ण मला देवाचे राज्य मिळते तर डील खूप फायद्याची आहे. आमेन. तुम्हाला माहितीये स्वर्गाचं राज्य मिळवण्याची डील काय? या जगातल्या सगळ्या गोष्टी सोडा आणि येशूच्या मागे चला. तुम्ही दुःखी होणार नाही. आज त्या तरुणाकडं खूप सारा पैसा आहे, पण तो तरुण दुःखी होऊन निघून गेला. प्लीज माझ्या प्रियांनो, तुम्ही देवा तुमच्याकडून काही काढून घेऊ इच्छित नाहीये. प्रत्यक्षात तो अधिक चांगलं देऊ इच्छित आहे तुम्हाला. आमेन. तो सर्वोत्तम तुम्हाला देऊ इच्छित आहे, तो काढून नाही घेणार आहे. ओके. ज्याला सोडता येत नाही ना, ती गोष्ट आम्हाला बांधून ठेवते प्रियांनो. आमेन. आम्हाला सोडता आलं पाहिजे. एखादं व्यसन आम्हाला सोडलं पाहिजे येशूसाठी. एखादा व्यवसाय जो इतका व्यस्त करायला लागलाय की मला देवाजवळ जाताच येईन झालंय, तो तुम्हाला बांधून ठेवायला लागलाय. नो, आम्हाला हे करायचं नाहीये. देवामध्ये पूर्ण आनंद आहे प्रियांनो. हालेलुया. आजकाल काय झालंय, जास्त जमीन म्हणजे जास्त सन्मान, जास्त मानपान, आणि त्या व्यक्तीला तो मान सोडणं कठीण होतं. हालेलुया. तो सन्मान सोडणंच त्या श्रीमंत व्यक्तीसाठी कठीण होतं. कारण येशूच्या मागे जाणाऱ्या बाकी शिष्यांना त्याने बघितलं होतं. त्यांचे कपडे, त्यांची वाढलेली दाढी, त्यांचे केस व्यवस्थित त्यांनी विंचरले नव्हते, त्यांची तोंड, खूप दिवस काही त्यांनी खाल्लं नाही, पण त्यांच्या हृदयात त्यांनी जे बघितलं होतं आनंद होता, तो आनंद. हालेलुया. सैतानाने त्या श्रीमंत तरुणाला तो आनंद दाखवलाच नाही जो शिष्यांच्या हृदयाच्या आत होता प्रियानो. आमेन. तुम्हाला समजत आहे का? देव आम्हाला देखील स्वर्गाच्या राज्याचा आनंद दाखवू इच्छित आहे. देव, सैतान आम्हाला तो आनंद कधी दाखवू इच्छित नाहीये. आणि तुम्हाला नेहमी असं वाटावं जे काही तुम्ही मिळवलंय तेच सर्वात महान, सर्वात चांगलं. हालेलुया. तुम्हाला समजत आहे प्रत्येकाला? बघा, लोटाची पत्नी, तिनं मागं बघितलं. हा तरुण मागेच राहिला. चान्स आहे, पुढे जाण्याची संधी आहे, आमंत्रण आहे. येशूने जर मला आज काही सोडायला सांगितलं तर मी तयार आहे का? हे खूप इम्पॉर्टंट आहे. हालेलुया. बघा, येशू काय म्हणला, धनवानाला स्वर्गाच्या राज्यात जाणं म्हणे इतकं कठीण आहे जितकं उंटाला एका सुईच्या नाकातून जाणं कठीण आहे. समजते तुम्हाला काय म्हणाले येशू? उंटाने सुईच्या नाकातून जाणं सोपं आहे, पण श्रीमंताला देवाच्या राज्यात प्रवेश करणं खूप कठीण आहे असं म्हटलंय. याचा मुख्य अर्थ काय? आमच्या मानवी शक्तीनं आमचं तारण अशक्य आहे. आमच्या संपत्तीने मी देवाचं राज्य अजिबात मिळवू शकत नाही. विशेषतः जेव्हा आपलं सगळं मन संपत्तीवर अवलंबून असतं. हालेलुया. काही शास्त्रज्ञ किंवा बायबलचे अभ्यासक सुईचे जे नाक आहे ना, या कल्पनेचा उल्लेख करतात, परंतु यासाठी म्हणजे त्यांना असं म्हणायचं की ते किती अवघड आहे. ही एक संज्ञा वापरली आहे की म्हणजे सुईच्या नाकातून उंट जाणं जितकं शक्य आहे त्याच्यापेक्षा अशक्य एका व्यक्तीला आपल्या संपत्तीनं देवाचं राज्य मिळवणं. शिष्य म्हणाले, मग कुणाचं तारण होणार गुरुजी? मग तारण कुणाचं आहे? त्यावेळेला येशू काय म्हणाला, माणसाला हे अशक्य आहे, तुम्हाला तुमच्या शक्तीने मिळवणं हे अशक्य आहे, पण देवाला सर्व काही शक्य आहे. येशू स्वर्गाचे दार आहे. जेव्हा आम्ही त्याला अनुसरण करतो तेव्हा आम्ही स्वर्गात जातो. आता निकेदमचं एक्झाम्पल घ्या. निकेदम धार्मिक होता, पण नवीन जन्माची त्याला गरज होती. पण निकेदम काय म्हणताय, मी आता परत बदलू शकत नाही, मी परत माझ्या जीवनाची शून्यातून सुरुवात करू इच्छित नाही. लोकांसमोर जर मी येशूला स्वीकारलं असं जर कळालं तर मी एक यहुदी धर्मगुरू, माझ्याबद्दल लोक काय बोलतील, इथून पुढं माझं ते ऐकतील काय,
कारण इतक्या दिवस तुला माहित नव्हतं काय पवित्र शास्त्र काय आहे, आता येशूमुळे तुला कळालं, मग इतके वर्ष तू आमची फसवणूकच केलीस असं म्हणायचं. तो त्याचा रुतबा, तो त्याचं गुडविल, त्याची पत तो सोडू इच्छित नाही. पण जक्कईला याची परवाच नाहीये. माझे वैयक्तिक जीवन स्वर्गात जाणे इम्पॉर्टंट आहे माझ्या पृथ्वीवरच्या गुडविल पेक्षा, किंवा माझ्या रेप्युटेशन पेक्षा, माझ्या रुतब्यापेक्षा, माझ्या पोझिशन पेक्षा माझं वैयक्तिक येशूच्या आगमनामध्ये जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे जक्कईला माहिती आहे, म्हणून तो म्हणतोय सगळी संपत्ती घेऊन जा. काही गैरसमज आहेत लोकांचे. आधी मी ही गोष्ट क्लिअर करतो की श्रीमंत लोकांचं तारण होणार नाही असं काही लोकांना वाटतंय. सत्य हे आहे, समस्या संपत्ती नाही आहे, संपत्तीवरचा विश्वास. मी याबद्दल बोलतोय. राईट? ज्या लोकांचा विश्वास संपत्तीवर आहे त्यांचे तारण होत नाही, मग तो कोणी असू दे. एक गरीब देखील संपत्तीमध्ये अडकू शकतोय, भले त्याची छोटी संपत्ती असली तरी सुद्धा. हालेलुया. समजताय? कारण तारण हे कृपेने मिळतं, पात्रतेने मिळत नाही. श्रीमंत आणि गरीब परमेश्वर याचा भेद केलेला नाहीये. दावीद खूप श्रीमंत होता, राईट? शौल खूप श्रीमंत होता, अब्राहम काय कमी श्रीमंत नव्हता, पण ते आज विश्वासाचे जनक आहेत. एकटा लाजरस सोडला किंवा शिष्य सोडले तर बाकी कोणीही बघितलं तर ते कोणीही असे गरीब नव्हते प्रियानो. ते सगळे श्रीमंत होते, चांगल्या पोझिशनवर होते, पण ते त्यांचा भाव संपत्तीवर नव्हता प्रियानो. हालेलुया. सो आम्हाला हे समजायचं की श्रीमंत जाणार नाहीत असं नाही. आपली सुरक्षितता आमच्या बँक खात्यामध्ये नसायला पाहिजे, ही देवामध्ये. आणि त्या सर्व लोकांची खरी सुरक्षितता त्यांनी येशूमध्ये बघितली होती. आमेन. अब्राहम श्रीमंत होता पण देवावर अवलंबून होता. हा श्रीमंत तरुण संपत्तीवर अवलंबून होता. हा फरक आहे. सो अब्राहम विश्वासावर अवलंबून होता, आणि याच्या विरुद्ध हा श्रीमंत तरुण आपल्या संपत्तीवर अवलंबून होता. दॅट्स द थिंग. मी माझ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतोय का देवाच्या कृपेवर विश्वास ठेवतोय. सगळ्यात शेवटी येशू तर एक गोष्ट म्हणतोय की एक गोष्ट तुझ्यामध्ये कमी आहे. एक गोष्ट तुझ्यामध्ये कमी आहे. आम्हाला ज्यावेळेला आम्ही संपत्ती मिळवतोय किंवा आम्ही श्रीमंत होतोय, समृद्ध होतोय, आम्हाला असे वाटते जर माझ्यामध्ये काही कमतरता असती तर माझ्याकडे धन आलंच नसतं. राईट? माझ्याकडे आशीर्वाद आलेच नसते. या व्यक्तीच्या बाबतीत पण असं आहे. यालाही असे वाटते की सर्व काही याच्याकडे आहे, पण परमेश्वराने त्याच्यामध्ये एका कमतरतेला शोधले. देवाला आमच्या जीवनामध्ये काय कमी आहे हे माहित, कारण बाहेरून सर्व काही योग्य दिसू शकतंय, पण येशूने त्याच्या हृदयातली एक कमतरता दाखवली. आणि तो काय म्हणाला, ही एक गोष्ट म्हणजे पैसा नव्हे, ती एक गोष्ट म्हणजे तू पूर्णपणे सरेंडर करू शकत नाहीस देवाला. हालेलुया. समजाले? ती पूर्ण सरेंडर करू शकत नाही, ही कमतरता त्याच्यामध्ये होती. दावीद पापामध्ये पडला, पण त्याने सरेंडर केलं आणि पश्चाताप केला. हा तरुण बरेच नियम पाळत होता, खरंच तो नैतिक होता, पण पूर्णपणे प्रभूला अनुसरण करणे हे त्याच्या हातून होत नव्हतं. ही त्याच्यातली कमतरता होती. हालेलुया. म्हणून निकेदम आणि जक्कईचं मी जसं तुम्हाला आता उदाहरण दिलं, दोघांनाही येशू भेटला. दोघांना सुद्धा येशू ख्रिस्त भेटला, दोघांबरोबर वेळ घालवला, पण त्या दोघांचाही प्रतिसाद वेगवेगळा आहे. जक्कईचा प्रतिसाद सर्व काही सोडून तुझ्या मागे येतो. लोकांच्या नजरेमध्ये मूर्ख, पण तुझ्या नजरेत ज्ञानी. म्हणून परमेश्वराचं वचन काय सांगते, 1 कोरिंथ 1:25-26 मध्ये, की देवाने त्या निर्बुद्ध, त्या मूर्ख लोकांना निवडलं, आणि तो मूर्ख जक्कई होता ज्ञानांना लाजवण्यासाठी. निकेदम लोकांच्या नजरेमध्ये भयंकर ज्ञानी आहे. येशूला नाकारून त्याला असे वाटते लोकांच्या नजरेत तो ज्ञानी आहे. स्वर्गाच्या आणि नरकाच्या किल्ल्या माझ्या हातात पित्याने देत असं येशू म्हणाला. त्या स्वर्गाच्या आणि नरकाच्या किल्ल्या ज्याच्या हातात देवाने दिल्या होत्या, त्या येशूला त्याने धिक्कारले किंवा नाकारले, त्याच्याबरोबर तो पुढे गेला नाही. निकेदम त्याचा प्रतिसाद कसा होता,
मी माझा रुतबा सोडू शकत नाही. मी एक यहुदी धर्मगुरू आहे. आजकाल आलेल्या ऐऱ्या गैऱ्यांच्या मागे जर मी गेलो तर माझ्या शिकवणीवर प्रश्न उठतील, त्यामुळे मी हे करणार नाही. हालेलुया. माझ्यात काहीही मोठे पाप नाही म्हणजे मी स्वर्गात जाण्यास तयार आहे असं नाही. इथे निकेतमचं पाप काय माहितीये? पूर्णपणे अनुसरण न करणे. मी तुम्हाला सांगू इच्छितो माझ्या प्रियांनो, आम्ही ख्रिस्ती आहोत पण आम्ही पूर्णपणे अनुसरण केलेलं नाही. आम्ही पूर्णपणे सरेंडर केलेलं नाहीये. आम्ही पूर्णपणे येशूच्या मागे जात नाहीये, तर आम्ही त्याच्या आगमनामध्ये देखील जाणार नाही. आमच्या शेजारी असलेल्या ख्रिस्ती व्यक्तीला आम्हाला फसवून स्वर्गाचे राज्य मिळणार नाहीये. आम्हाला असं वाटतं की अनेक लोकांना माहिती आहे की मी चर्चसाठी काय काय केलंय. अनेक लोकांना माहिती आहे की मंडळीमध्ये मी काय काय केलंय, माझ्या सेवेमध्ये मी काय काय केलंय. प्रियानो, तुम्ही कितीही काय काय केलं असेल, जर आज तुम्ही येशूच्या मागे जाण्यास तयार नसाल, पूर्णपणे आजही सरेंडर करण्यास तयार नसाल, मी तुम्हाला सांगतो येशू तुम्हाला न घेता जाईल. आणि सर्वात दुःखदायक गोष्ट हीच आहे, तुम्ही देखील त्या श्रीमंत तरुणासारखे दुःखी व्हाल की तुम्ही त्या गोष्टीला समजून देखील त्याची निवड केली नाही. हालेलुया, आमेन. देव बाहेरच्या यशापेक्षा आपल्या अंतःकरणातल्या समर्पणाला आज पाहत आहे. प्रियांनो, आम्ही यशस्वी झालो नाही तरी चालेल. त्या काळी तो तरुण श्रीमंत प्रभावशाली होता, आदर्श जीवन जगत होता, पण येशूने दाखवले की परमेश्वराचा तराजू मध्ये परमेश्वर तारणाला किंवा तारण झालेल्या व्यक्तीला कसे मापतो, तो त्याला कसे बघतो, देवाचा तराजू नेमकं काय मोजमाप करतो हे आम्हाला या दाखल्यातून कळतं. सरेंडर न करणारा व्यक्ती, अनुसरण न करणारा व्यक्ती देवाच्या आगमनात जाऊ शकत नाही. देवाला माझ्याकडून अजून कोणती गोष्ट पूर्णपणे मी दिलेली नाहीये, आम्हाला दररोज विचारायचंय. शौलाचे अर्धवट आज्ञापालन एक्झॅक्टली या तरुणासारखंच आहे. अर्धवट समर्पण. मी काही गोष्टी करू शकतोय, मी सर्व गोष्टी पाळणार नाही. मला जेवढं होतंय तेवढंच मी करेन. मला हे पण करायला सांगू नका आणि ते पण, दोन्ही पैकी एक सांगा. मी तुम्हाला सांगतो, देवाचे राज्य तुमच्याकडून एकच गोष्ट मागत आहे, पूर्ण समर्पण. आणि दुसरी जी गोष्ट तुम्ही म्हणताय ती तुम्ही स्वतः निवडलेली आहे, तुमच्या स्वतःसाठी. हालेलुया. शौल आणि या श्रीमंत तरुणाचं जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर दोघांनीही देवापेक्षा स्वतःचीच किंवा स्वतःच्या इच्छा, स्वतःचा हट्ट सोडला नाही असं मला बघायला मिळतं. आणि म्हणून देवाने शौलाचे हृदय कठीण केलं, तो आपल्या तलवारीवर पडून मरून गेला. येशू जर आज मला म्हणाला की तुझ्यामध्ये एक गोष्ट कमी आहे, तर ती गोष्ट कोणती असेल? ती गोष्ट कोणती असेल? या श्रीमंत तरुणाची ही घटना पैशाविषयी खूप कमी आहे, पण प्रभुत्वाविषयी खूप जास्त आहे. आमच्यावर कोणत्या गोष्टीनं प्रभुत्व केलंय? हालेलुया. आज आम्ही शिकल्या 5 महत्वाच्या गोष्टी. देव आपल्या जीवनातल्या खऱ्या मूर्तीला उघड करतो. दुसरं, धार्मिकता शिष्यत्वाची जागा घेऊ शकत नाही. तुम्ही किती धार्मिक असला, जर तुम्ही येशूला स्वीकारलं नाही, त्याच्या मागे जात नाही, तर तुम्ही त्याचे शिष्य होऊ शकत नाही. तिसरं, संपत्तीवरचा प्रत्येक भरवसा तुमच्या जीवनातील हर एक खरा आनंद हिरावून घेईल. चौथी गोष्ट, तारण मानवी प्रयत्नाने नाही, देवाच्या कृपेने मिळते. आणि 5वी गोष्ट, पूर्ण समर्पणाशिवाय ख्रिस्ताचे अनुसरण पूर्ण होत नाही. आज मी स्वतःला प्रश्न विचारू की माझ्या जीवनात येशूपेक्षा मोठं असं काय आहे? मी नियम पाळायला लागलोय की ख्रिस्ताचे खरोखर अनुसरण करताय? आज देव मला कोणती गोष्ट सोडायला बोलवत आहे? माझी सुरक्षितता देवामध्ये आहे की माझ्या संपत्ती, यश आणि प्रतिष्ठेमध्ये? जर मी त्या श्रीमंत तरुणाच्या जागी असतो तर माझा प्रतिसाद काय असता? या प्रश्नासमवेत मी थांबू इच्छितो. प्रियांनो, देव तुम्हाला खूप आशीषित करो. या एक शेवटची प्रार्थना करू. यहोवा पिता, मी तुझी स्तुती करतो, मी तुझे गौरव करतो, मी तुला सन्मान देतो. मला परमेश्वर पिता तुझ्या चरणाजवळ यायचं आज. मला पुन्हा एकदा तुला सरेंडर करायचंय. मला पुन्हा एकदा माझं सर्व काही सोडून तुझ्याकडे धावत यायचंय. माझ्या जीवनाचं खरं धन, खरा पुरस्कार, खरा आशीर्वाद, खरं आरोग्य, खरी आशा तू आहेस राजा. पिता, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. पिता, माझा श्वास तुझ्याबरोबर जोडलेला आहे. परमेश्वर पिता, माझी नाळ तुझ्याबरोबर जोडलेली आहे.
तेव्हा आम्ही प्रत्येक जण आज सरेंडर करतो. कुठलीही गोष्ट तुझ्या आणि माझ्यामध्ये मी येऊ देणार नाही पिता. कोणतीही अशी गोष्ट आम्ही तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये येऊ देणार नाही. प्रत्येक आडभिंत संशयाची, देवा असमर्पणाची, सरेंडर न करण्याची मानसिकता मी आज तोडतो येशूच्या नावामध्ये पिता. आज मला सरेंडर करायला सहाय्य कर. मी पूर्णपणे प्रायश्चित्त करू इच्छितो. येशू, मी तुझ्या हातात स्वतःला देतो. सारे गौरव, सन्मान, आदर, मान मी तुला देतो. माझ्या प्रिय प्रभू, माझी प्रार्थना ऐकली बस म्हणून तुझे आभार मानतो. येशू तुझ्या नावात प्रार्थना करतो मला. आमेन, आमेन. देव तुम्हाला आशीषित करो प्रियांनो. हा संदेश तुम्हाला युट्यूबवर देखील बघायला मिळेल आणि तिथे तुम्ही हा संदेश पाहू शकता. गॉड ब्लेस यू. हॅव अ ग्रेट डे.